नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल सुगंधा गाडी टॉक्स. माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ही देशातल्या काही प्रमुख मान्यवर प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. मात्र काही ना काही कारणामुळे ही युनिव्हर्सिटी नेहमीच चर्चेत असते. येथले विद्यार्थी हे सतत धरणं, विरोध, आंदोलन, प्रदर्शन, नारेबाजी इत्यादी करत असतात. मध्यंतरी या विद्यापीठात एक डॉक्युमेंटरी दाखवली गेली होती आणि त्यावरून देखील असाच गदारोळ माजला होता. मीडियात देखील या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. वारंवार होणाऱ्या या सततच्या धरणं, विरोध, आंदोलन, प्रदर्शन, नारेबाजी इत्यादींना आळा बसावा याकरिता विद्यापीठ प्रशासनाने एक नियमावली तयार केलेली आहे. जवळजवळ 10 पानांची ही नियमावली आहे. विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन असावं, शिस्त असावी, त्यांची वर्तणूक सुधारावी, कायदा व सुव्यवस्था राहावी, तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही नियमावली तयार केली गेलेली आहे. येत्या 3 फेब्रुवारीपासून ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. आता या नियमावलीत काय काय नियम आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. विद्यापीठाच्या 100 किलोमीटर परिसरात पोस्टर लावणं, धरणं प्रदर्शन करणं, नारेबाजी करणं इत्यादीसाठी ₹20,000 पर्यंतचा दंड आहे. यात दोषी विद्यार्थ्यास विद्यापीठातून काढून टाकलं जाऊ शकतं. राष्ट्रविरोधी कारवाया, नारेबाजी, कोणत्याही धर्म, जाती व समुदायाप्रती असहिष्णुता इत्यादीसाठी ₹10,000 इतका दंड आहे. परिसरात कोणी हिंसा केल्यास दारू, ड्रग्ज, महिला उत्पीडन इत्यादीसाठी विद्यार्थ्याचा दाखला रद्द होऊ शकतो. याकरिता ₹30,000 इतका दंड आहे. पूर्व परवानगीशिवाय फ्रेशर्स पार्टी, फेअरवेल पार्टी किंवा डीजे पार्टी इत्यादी आयोजित केल्यास ₹6,000 इतका दंड ठोठावला जाऊ शकतो. विद्यापीठाच्या सदस्यांच्या घराभोवती निषेध करण्यास बंदी आहे. वारंवार शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यास विद्यापीठातून काढून टाकले जाईल. काही विद्यार्थी संघटनेने मात्र या नियमावलीला आक्षेप घेतलेला आहे आणि आपली नाराजी नोंदवलेली आहे. यावर स्पष्टीकरण देताना विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी म्हटलेलं आहे की धरणं, विरोध प्रदर्शन, आंदोलनं याला विरोध नाही, मात्र विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता असावी, अनुशासन असावं, कायदा व सुव्यवस्था राखली जावी, विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत सुधारणा हवी आणि शिस्त लागावी, या दृष्टिकोनातून ही नियमावली तयार केली गेलेली आहे. नियमावली ही जुनीच आहे, फक्त त्याच्या दंडाच्या रकमेत वाढ केली गेलेली आहे. या विद्यापीठाचे नियम तयार करण्याचे किंवा दंड लावण्याचे अधिकार एक सक्षम प्राधिकारी म्हणून कुलगुरू शांतिश्री पंडित यांना आहेत. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.